चेक आणि ज्यांचे आपण आतुरतेने वाट पाहत होतो या स्पर्धेमध्ये, या स्पर्धेचे लाडके शिल्पकार ज्यांचा नंदी आजही मोहोच्या अड्ड्यामध्ये गुलाल घेऊन आलेला आहे. बिनजोडचा बादशाह लाडका लक्षा या बैलाचे मालक आदरणीय श्यामशेठ दळवी साहेब यांच्या ठिकाणी नुकताच आगमन झालेलं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम. नहीं निश्चित रूप से करण सर कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे जिस नाम से देखिए लक्ष्य ट्रॉफी देखिए और आज बाजी मार कर आए हैं नादच एकच एकच बैलगाडी सरी आता. आज लक्षाचाही मित्र परिवार येईल आणि आदरणीय श्यामशेठ दळवी साहेब यांचा देखील मित्र परिवार मोठ्या संख्येने आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. एक वेगळी संकल्पना बाबूशाहजी, आज या विभागातील बरेचसे नामवंत नंदी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीवरती. सो मित्रांनो असेच आमच्या सोबत राहा. आपण सेमीफायनलच्या लढतीला सुरुवात करणार आहोत. सोनूआई वडूनवगर आणि त्यांच्या विरुद्ध जय झोटिंग देवरुंग. लवकरात लवकर या मॅचला सुरुवात करा प्लीज. दोन्ही संघांना सूचना. स्क्रीनवरती तुम्ही पाहतात आजच गुलाल घेऊन आलेले आहेत लक्षा बैलाचे मालक आदरणीय श्यामशेठ दळवी यांच्या ठिकाणी नुकताच आगमन होत आहे. दादांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम. जय जोटिंग क्रिकेट संघ देवरुंग आयोजित मुंबईचा बिनजोडचा बादशाह लक्षा 7721 चषक 2025 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि मोहोळच्या अड्ड्यामध्ये आज लक्षाने पुन्हा एकदा बाजी मारली. 2 गोंडे 4 बालद्या 1 बोकड आणि आज लक्षाचाही मित्र परिवार मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहणार आहे. आय थिंक 10 वाजेपर्यंत तुम्हाला ही भव्य रॅली छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीवरती पाहायला मिळेल. लक्षाचं थोड्याच वेळात आगमन होईल. सर्वांना आतुरता आहे. दादांचं नुकतंच आगमन झालंय ज्यांचा तालमीमध्ये खरं तर लक्षा घडला आदरणीय श्यामशेठ दळवी यांचा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. त्यांच्या स्वप्नातून साकारलेला मंडळी क्रीडा महोत्सव आपण पाहतोय. डे फॉर्मॅट मध्ये 32 संघ खेळले. रजनी क्रिकेट मध्ये तुम्हाला 32 संघ पाहायला मिळतात. टोटल 64 संघांना घेऊन हा क्रीडा महोत्सव आपण अनुभवतोय. लक्षा 7721 चषक 2025. पुन्हा एकदा आदरणीय श्यामशेठ दळवी यांच्या वतीने मी सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. मॅचला पण सुरुवात करतो. होम ग्राउंड वरती खेळणारा जय झोटिंग देवरुंग आणि त्यांच्या विरुद्ध सोनूआई वडूनवगर. ओपनिंग पेअर पाठवा लवकर वडूनवगर. फर्स्ट सेमीफायनल ओपन ग्रामीण नाईट फॉर्मॅटच्या आपल्या समोर येते. 5 षटकांचा सामना आहे. दोन्ही अंपायर देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. देशमुख सर आणि बवर सरांना सध्या आपण ऑन ग्राउंड पाहत आहोत. तडंपारच्या भूमिकेमध्ये मॅन फ्रॉम शहापूर राम पाटोळे सर देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये जॉईंट होत असताना पाहायला मिळतात. असा एक अंपायर मी तर प्रथमतःच बघितला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये की जो अंपायर इनोवा क्रेस्ट्रा घेऊन येतो. म्हणजे जवळपास हे मानधन आहे ते संपूर्ण त्यांच्या डिझेलला जात असेल. हा फक्त छंद म्हणून ते काम करतात. क्रिकेटशी जोडलेली त्यांची नाळ आजही टिकवण्यासाठी ते स्पर्धेमध्ये येत असतात. बापगाव देवरुंग आणि देवरुंग पाडा त्याचबरोबर वडूनवगर
या गावातील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक माजी खेळाडू इथे उपस्थित असतील तर या सर्वांना आम्ही जय जोटिंग क्रिकेट संघ देवरुंग आणि आदरणीय श्यामचंद दळवी यांच्या वतीने आमंत्रित करत आहोत. आपली जागा आमच्या मंचावरती आहे. सर्वांना आम्ही नम्रपूर्वक विनंती करत आहोत की मंचावरती येऊन आपण या मॅचचा आनंद घ्या. विकेट हॅट्रिक साठी आदरणीय समीरजी गोडे साहेब देवरुंग यांच्याकडून गोलंदाजांना 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. सो सामन्याला आता आपण सुरुवात करतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेले सोनूआई वडूनवगरची. धीरज धुमाळे आणि घनश्याम पाटील या दोन्ही फलंदाजांना आपण पाहतोय. सो मॅच मध्ये मजा येईल. होम ग्राउंड वरती खेळत असताना जय जोटिंग देवरुंग क्राऊड आहे. ऑनलाईन बरेचसे प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. अंपायरचा ग्रीन सिग्नल या मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना लाडक्या प्रेक्षकांकडून उपस्थित मान्यवरांकडून आणि आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती सध्या वॉर्मअप करत असताना गोलंदाज आपण पाहत आहोत ऋतिक गोडे. विकी पाटील बाबगाव आदरणीय उद्योगपती यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करू. नाव बॅक टू द क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल. लेट्स प्ले गेम ऑन. फुल लेंथ होता. खराब लाईन, खराब लेंथ. बॉल चालला डिफाईन लेगला सीमा रेषेच्या बाहेर. सोनूआई वडूनवगर साठी पहिला चौकार. त्याचा बॅट मधून आक्रमक शैलीचा फलंदाज आहे धीरज आणि पहिल्या बॉल वरती त्याच्या बॅट मधून चौकार. ऑन साइडला मिड विकेट आणि लॉंग ऑन हे दोन फिल्डर सध्या तटिया सारख्याच्या बाहेर आहेत. फुल लाईन पुन्हा व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत. स्टॉप करतात बॉलला. ज्युनियर आकाश मी इथे ती एक धाव आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या 5 या आकड्यावरती. आदरणीय उद्योगपती शशिकांत केणे साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 3000 रुपयांचं रोख पारितोषिक. देवगुरुंग स्वतःच्या ग्राउंड वरती खेळतोय. स्वतःच्या स्पर्धेमध्ये खेळतोय. थोडंसं दडपण असेल पण चांगला खेळ आतापर्यंत ज्यांनी केलेला आहे. या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये सोनूआई वडूनवगर. शफल क्रॉस ऑन साइडला टर्न केला. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. थ्रो चुकीच्या एंडला केला. नॉन स्ट्रायकिंग एंडला करणं गरजेचं आहे. बिकॉज ऑफ स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज थोडासा लेट असतो नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाच्या डिफरन्स मध्ये. त्याचा फायदा उचलायचा होता पण चुकीच्या एंडला थ्रो. धावसंख्या 1. आमच्या सोबत कमेंट्री बॉक्स मध्ये शेरो शायरे के साथ AK-47 लोड करून स्वागत करतोय आम्ही बाबूशाहांचं. नहीं, बहुत बहुत शुक्रिया करण. बात करेंगे कि बढ़िया मुकाबला होगा. सेमीफाइनल मैच है. घर की टीम है और सामने भी देखिए मेहमान टीम भी. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. बॉल पडलाय. स्वीप करायचं होतं. पुन्हा एकदा ड्रिल करून दाखवतोय फलंदाज धीरज. मात्र यावेळेला तो प्रयत्न त्याचा फसलाय. इंटरेस्टिंग मॅच असेल. दोन नामांकित संघ आहेत. दोन्ही संघांनी 3-3 सामने जिंकलेले आहेत आणि सेमीफायनल मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये ते ऑलरेडी पोहोचलेलेच आहेत. पण इथून आता अंतिम फेरीचा दार कोणत्या संघासाठी खोलणार आहे. इव्हन ते खोलणार आहेत आपल्या मेहनतीने ते आपण पाहूयात. सोनूआई वडूनवगर बॅटिंग करते. ठीक आहे. शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत. एक धाव मिळणार आहे ते सहजरित्या. थ्रो करायला पाहिजे होता. विकेट किपर हेच सांगताय जीवाच्या आकांताने. बॅकिंगला फिल्डर होता. डायरेक्टचा प्रयत्न करायला पाहिजे कारण टॉप ऑर्डर मधले फलंदाज आहेत. धावसंख्या जर आपण बघितली एका धावेच्या साह्याने जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. प्रगतीपथावर असताना पहिलं षटक पॉवर प्लेचं ज्यामधला एक बॉल बाकी आहे. माझ्यासोबत गणेश दादा पाटील आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत. महत्वपूर्ण जबाबदारी आणि टेक्निकल एक्सपर्ट सध्या ग्रामीण टेनिस क्रिकेटचे सुजल, साहिल, राज, योगेश आणि त्याचबरोबर भाविक आणि ड्रोन पायलट आमचे दीपेश. या सर्वांचं सहर्ष स्वागत. इव्हिनिंग सेशन मध्ये बॅकफुटला पंच केलाय. जागा दिली आणि त्याचा आता फायदा उचललाय. कवसला येतोय चौकार.
सुंदर गाणं आहे. जागृत देवस्थान आहे देवरुंगकरांचं आणि याच देवाच्या नावाने अर्थात जय झोटिंग याच नावाने आपल्याला देवरुंग संघ पाहायला मिळतो. नावफलकावरती आहेत 11 धावा. पहिल्या षटकाची सुरुवात. काय वाटतं बाबूशाजी कुठपर्यंत पोहोचेल? विदाउट लॉसेस सध्या 11 धीरज आणि त्याचबरोबर घनश्याम. नहीं, बहुत बढ़िया शुरुआत देखिए बात करेंगे क्योंकि यहाँ पर देखिए घर की टीम है, आप मैदान पर खेल रही है और उसके सामने जिस तरह से आपका शुरुआत हुआ है ये बता रहा है, दर्शा रहा है कहीं ना कहीं में कि मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से. और डाऊन द लेग बॉल आलाय. अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल. सिनियर आकाशला पण या ओव्हर मध्ये पाहतोय. महत्वपूर्ण जबाबदारी या मॅनेजमेंट मधले आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 12. आकाश की तारीफ करना चाहूंगा एनर्जी के केके देखिए, ना थका हूं ना रुका हूं ना झुका हूं, एकदम पुष्पा के अंदाज में. 12 धावा आहेत. थोडासा थांबला ऑनसाइडला एक्झिक्यूट केला. बॉडीचा बॅलन्स पूर्णपणे झोकवला होता बॅकफूट लॉफ्टमचा बाहेर आणि या बॉलला टर्न करत असताना फलंदाज आपण बघितला तो धीरज जुमाळे. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 13 वरती. 7 वरती धीरज, घनश्याम 5 वरती. संत सुरुवात आहे पण कधी ते अटॅक करतील आपण सांगू शकत नाही. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय आकाश यासाठी आलाय की त्याला विकेट मिळवायचे. सुरुवातीला जर तुम्ही विकेट मिळवले तर तुम्ही समोरच्या टीमला डॉमिनेट करू शकता. रनवे मध्ये थोडासा अडथळा, फलंदाजाने त्याला थांबवलं. सो पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती येतोय. इंटरेस्टिंग मॅच ही पहिली इनिंग सेमीफायनल्स आपल्याला पाहायला मिळते. 8:30 वाजलेले आहेत आज. ओहो अपील होते आणि फलंदाज बाद. क्लीन प्लम गवसले. 13 ला पहिला मोठा धक्का बसतोय. बॅटिंग करणाऱ्या सोनवाई वडून अवघरला. बाद होतोय घनश्याम. यहाँ पर समय टाइमिंग को देखिए. हा अंतिम दिवस आहे त्यामुळे वेळे संदर्भात आम्ही तुम्हाला वारंवार सूचना करणार आहोत. पण जो आता फलंदाज बाद झाला घनश्याम पाटील, मागच्या 3 मॅचेस मधला 2 सामन्यांचा तो सामनावीर राहिला होता. जबरदस्त परफॉर्मन्स त्याने जरूर या स्पर्धेमध्ये केला आणि प्राइजलेस विकेट मिळवली. अनुमान चुकला पूर्णपणे फलंदाजाचा. त्याने लेफ्ट केलं बॉलला पण तो समोर उभा होता आणि अंपायरला हा डिसिजन देत असताना मनामध्ये कोणता संकोच नव्हता. क्लीन प्लम पहिला धक्का बसला. घनश्याम पाटील बाद होता. 13 ला पहिला धक्का सोनवाई वडून अवघरला. चांगली बॉलिंग सध्या आकाश कडून आपल्याला पाहायला मिळते. सिनियर ज्युनियर 2 आकाश पाटील या संघामध्ये. महत्वपूर्ण जबाबदारी या मॅनेजमेंट मध्ये या सर्वांची राहिली आहे. ललेशला आपण पाहतोय थोडीशी इंजरी होते मध्ये पायाला, जो नेहमी तुम्हाला पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळायचा. पलवान हे नाव कसं विसरून चालेल. फ्रंट लाईन बॅट्समन, अष्टपैलू, महत्वपूर्ण खेळाडू या संघाचा. व्हॉट अ शॉट इज दॅट. स्विच हिट केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल सीमा रेषेच्या बाहेर. लुक त्या ताऱ्याप्रमाणे डोळ्यांचा नजरेआड. इट्स आउट ऑफ साइड. षटकार. बहुत बढ़िया देखिए विकेट गिरा, उसके बाद देखिए छक्का आता हुआ. बता रहे हैं कहीं ना कहीं तू शेर है तो मैं बब्बर शेर. करण मैच बहुत बढ़िया बनेगा. घर की टीम है, यजमान मेहमान के बीच में मुकाबला. लेगसमला बॉल दिशा दिली आहे. डिफाईन लेगला बॉल. षटकारासोबत बादल पाटीलचा बॅट मधून आला. आणखी एक दमदार चौकार.
जय झोटिंग. झोटिंग देवाच्या आशीर्वादानं आज लक्ष पुन्हा एकदा मोहोच्या अड्ड्यात गाजला. बाजी त्याने मारली आहे. थोड्याच वेळात त्याचे आगमन होईल या मैदानावरती आणि त्याच्याच नावाने हा संपूर्ण क्रीडा महोत्सव आपण पाहतोय. आदरणीय श्यामशेठ दळवी यांच्या स्वप्नातून साकारलेला त्यांचा लाडका लक्ष त्याच्या नावाने भरवलेला क्रिकेटचा महासंग्राम. अंतिम रात्र सेमीफायनल. ओहो, अपील गवसलेत समोर. सिनियर आकाश पाटीलचं सेलिब्रेशन का करू नये, कारण मागच्या 2 बॉलवरती 10 धावा आल्या होत्या. त्या फलंदाज बादलच्या बॅटमधून त्याला करावा लागेल परतीचा प्रवास. दुसरी प्राइजलेस विकेट. 23 ला दुसरा झटका सोनवाई वडूनवगरला. पनवेल में जाकर निश्चित मोह के मैदान पर और शमशेर दलवी साहब देखिए इस वक्त तशरीफ रखे हैं। स्वागत है दिल की गहराई से। बहुत बड़ी देखिए उस नाम से प्रतियोगिता और सही बताया कि एंट्री होगी कुछ समय में। और उसी तरह से देखिए टीम बात करेंगे यहाँ पर। आपने सही बताया आकाश की थोड़ी सेलिब्रेशन देखने को मिला। कई दिनों जब गिरकर कोई बंदा उठता है, जहाँ पर चुनौती एक चौका लगा, छक्का लगा, उसके बाद देखिए अपने आप को कमबैक किया। टीम की स्कोर बात करेंगे अभी भी देखिए 23 रन है, लेकिन बहुत बढ़िया देखिए जय सुनवाई देखिए बात करेंगे। और नवगढ़ टीम देखिए बड़ा अच्छा अनुभव टीम है, जानते हैं परिस्थितियों से कैसा गुजरना है। और सामने भी देखिए जो टीम इस टूर्नामेंट में देखिए फाइनल तक पहुंची है, एक एसोसिएशन की टीम की तरफ से देखिए टीम है। और जहां पर ओपन ग्रामीण में भी देखिए सेमीफाइनल खेल रहा है, इससे बेहतर बात हो नहीं सकता है। लेकिन क्रिकेट के चाहने वाले के लिए बहुत बढ़िया क्रिकेट देखिए। खेल जिंदगी का हो या खेल क्रिकेट का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो। और ये कहीं ना कहीं टक्कर भरा मुकाबला है। ऍक्शनला रिॲक्शन गरजेची असते. सॉफ्ट हँड समोर खेळला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, रनआउटची संधी. दोघांचं भांडण, त्यामध्ये फलंदाजाचा लाभ. धाव मिळते 1, षटक संपन्न 2, पॉवर प्ले एंड. बॅटिंग करत असताना सोनवाई वडूनवगर. विकेट पडलेले ते सध्या 2 आणि बॅटिंग करणाऱ्या सोनवाई वडूनवगरचं धावफलक आपल्याला पाहायला मिळते 24 धावा धावफलकावरती. चलिए रन जितना से जितना जोड़ना यहाँ पर चाहेंगे। स्कोर देखिए जाकर पहुंचा है और 24 देखिए 24 तक पहुंचे हैं। लेकिन जिसमें देखिए बात करेंगे अभी भी देखिए यहाँ से 18 गेंद आना बाकी है। और देखिए यहाँ पर एक अच्छा टोटल शायद बन सकता है जिस तरह से बल्लेबाजी हो रही है। आउट होने वाले बैटर की बात करेंगे तो यहाँ से 2 बैटर देखिए पतो सलामी बल्लेबाज धीरज देखिए बात करेंगे अभी तक वो मैदान पर हैं, लेकिन घनश्याम देखिए पाटिल से वो 5 पर आउट हुए। और बादल पाटिल जो एकदम से बन रहे थे कातिल, और उनका विकेट गिरने के साथ साथ थोड़ा सा यहाँ पर रनों में जो अंतिम 2 गेंद के ऊपर 1 रन आया है। लेकिन अभी भी देखिए 12 के औसत से जा रहे हैं। अगर इसी औसत से जाते हैं तो करीब 60 तक पहुंच जाएंगे। और अगर 60 तक पहुंच गए तो फिर ये विकेट 55-60 हमेशा सेकंड इनिंग में कठिन बनाता है। यस, विकेट 2 पडलेले आहेत, पण येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाने पॉझिटिव्ह अप्रोच दाखवलेला. अटॅक करतायत ते लिमिटेड ओव्हरमध्ये आपण खेळतोय, त्यामुळे विकेटला तितकंसं महत्त्व न देता जरी प्रत्येक फलंदाजाने 10 ते 12 धावा बनवला तर ते 50 पेक्षा पुढे जातील हे त्यांना माहिती आहे. आणि त्याच रणनीतीने खेळत असताना सध्या सोनवाई वडूनवगर. ओमकार आलाय, लो फुल टॉस, आउटसाइड एज घेऊन शॉर्ट थर्डला बॉल. फिल्डर त्या ठिकाणी होते ज्युनियर आकाश. मिळते ती 1 धाव आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 25. करण कहते ना वक्त निकल जाने के बाद इंसान की निगाहें बदल जाती हैं, तो उसी तरह की देखिए बादल का विकेट गिरने के बाद थोड़ी सी जो स्कोर बोर्ड की हालत हम देख सकते हैं, जहां पर लगातार आतिशबाजी हो रही थी। एक छक्का आया था, चौका आया था, लेकिन उनका विकेट गिरने के साथ साथ देखिए 3 गेंद पर अभी तक देखिए 2 रन आया है और जिसमें एक विकेट बादल नाम का विकेट गिरा है। हे दोन्ही ताकदवान संघ आहेत, त्यामुळे तुम्हाला या मॅच मध्ये प्रत्येक ओव्हर नंतर प्रत्येक ओव्हर मध्ये अप अँड डाऊन्स पाहायला मिळतील. कधी हा सामना फलंदाजांकडे आपल्याला जात असताना पाहायला मिळतोय, कधी गोलंदाजांकडे. फुल टॉस आलाय, इट इज नो बॉल. लॉंग स्टॉपला बॉल, पहिला बाउन्स वरती साइड स्क्रीनला धडक मारतोय. इट्स अ बीमर, चौकार.
लक्ष्य ट्रॉफी देखिए जिस नाम से चल रही है वो तो जीत कर बाजी मार कर आए हैं, लेकिन यहाँ देखते हैं घर के मैदान के ऊपर सेमीफाइनल मैच है, लेकिन बहुत बढ़िया देखिए बीमर गेंद था और जिसका फायदा लिए इंतजार देखिए धीरज कर रहे थे यहाँ से, लेकिन जो दबाव बनाए थे ना पिछले 3 गेंद में के मैं कहूंगा यहाँ पर के साथ वो दबाव हटा होगा। रन देखिए बहुत बढ़िया तेजी से चलता हुआ 30 रन। एक्स्ट्रा पेसचा प्रयत्न, फुल टॉस आला तो देखील वेस्ट आहे. फ्रीट, ओहो लेग स्टंपचा फार बाहेर जवळपास 9व्या स्टंप वरती. 1 more नो बॉल. आणि आता हा गोलंदाज या मॅच मध्ये गोलंदाजी करू शकत नाही. बिल्कुल सेकंड बीमर. करण सीमा हैदर ने पाकिस्तान छोड़ा था, सचिन से दिल लगाई थी और इन्होंने 2 बीमर से दिल लगाया, अब इन्हें गेंदबाजी छोड़ना पड़ेगा. 2 बीमर देखिए डालने के साथ साथ नई गेंदबाज विकल्प गेंदबाज मुश्किल है, लेकिन से नामुमकिन है. दुनिया में बहुत सारी चीजें रहती है क्योंकि जो ठोकर खाकर टूट जाती है, लेकिन कामयाबी एक ऐसी चीज है ना ठोकर खाने के बाद मिलती है, लेकिन ये ठोकरें बहुत बड़ी लगी हैं. और अगला ओवर देखिए नई गेंदबाज आएगा विकल्प गेंदबाज, और वो गेंदबाज देखिए बात करेंगे जहां से 5 गेंद उसे करना होगा और वो भी फ्रीट के साथ उन्हें गेंद करना होगा. 31 रन बनाए हैं और फ्रीट के साथ 5 गेंद कंप्लीट करना है. अब देखते हैं गेंद कौन आता है गेंदबाज. कहते ना सोना रखने के लिए आपको लॉकर मिल जाएगा, पैसे रखने के लिए आपको बैंक मिल जाएगा, लेकिन यहाँ 5 गेंद कंप्लीट करने के लिए कौन सा गेंदबाज. ललेश देखिए यहाँ पर आते हुए. जो फ्रंटलाईन बॉलर आहे खरं तर ललेश, पण जी पायाला इंजुरी झाली होती 1 महिन्या अगोदर, त्या इंजुरी मधून स्वतःला सावरतोय. कदाचित जो पेसर आहे पण आता फिरकीपटूची भूमिका अदा करू शकतोय या मॅच मध्ये. त्याने असोसिएशन डे फॉर्मॅट मध्ये जरूर गोलंदाजी केली पण ग्रामीण ओपनला केली नव्हती, पण आता ती देखील संधी त्याला आलेली आहे. पाहूयात काय घडतंय. दुसऱ्या बाजूने धीरज फ्रीट ऑन साइडला टर्न केला थ्रू दी लाईन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. मिला के गेंद से खेलते रहो, मम्मी डैडी घर पे टीवी पर मैच देख रहे हैं, बिंदास चौके छक्के लगाते रहो. अच्छा सोच है. यहाँ पर फ्रीट था और स्क्वायर लेग देखिए बात करेंगे एकदम से देखिए बहुत गैप थे. फाइन लेग, स्क्वायर लेग, शॉर्ट लेग देखिए जो नजदीक है, और जहाँ पर देखिए थोड़ा स्क्वायर लेग को अभी ले रहे हैं, थोड़ा डीप रखें बहुत है, लेकिन स्कोर की बात करेंगे देखिए 35 तक पहुंच गए हैं और के एक अच्छा टोटल की तरफ पहुंच रहे हैं. यहाँ पर ललेश को देखिए पूरा यहाँ पर 5 गेंद में 1 गेंद डाली है, लेकिन जो ये गेंद था थोड़ा कठिन था क्योंकि फ्रीट था. अब देखते हैं आगे की 4 गेंद. परिवर्तन आपण आता पाहतोय. बलवान चाललाय यस्टनचा मागे, सूत्र त्यालाही हातामध्ये घ्यावं लागतील कारण धावांचा वेग वाढवलाय धीरज धुमाळेने. आघाडीला आलेला. ओहो बॅकफुटला थांबला होता धुमाळे. यावेळेला ललेशचा बॉल ऑफ स्टंप हलका बाहेर, थोडीशी हरकत करत असताना आपण बघितला पडला बरोबर. ऍक्शन रिप्ले मध्ये एक्झॅक्ट पाहूयात पडल्यानंतर कुठे वळतोय. सरळ रेषेमध्ये आलाय पण हलका बाउन्स होता, असं वाटलं धीरजला की ऑफ कटर आहे आत येईल. वेगाने टाकलाय शॉर्ट थर्डला फिल्डर, पण तो येईल त्या अगोदर धीरजने धाव टोकली. पाहूयात पोहोचला देखील लॉंग स्ट्रायकिंग एंडला. बलवानला फर्स्ट डे मध्ये बॉल गवसला नाही, अंपायरचा 22चा इशारा. एक धाव मिळते आणि एका धावेच्या साह्याने धावसंख्या 36 वरती. आता या मॅच मध्ये आपण बाबूशाची पाहतोय की ललेश देखील कमबॅक करतोय डॉट बॉलने. नहीं देखिए मैंने पहले ही बताया दुनिया में बहुत सारी चीजें रहती हैं जो ठोकरें खाकर टूट जाती है, लेकिन कामयाबी एकमात्र ऐसा चीज रहती है ना जो ठोकरें खाने के बाद मिलती है. कभी वो पत्थर से जाकर पूछो वो बताएगा भाई ठोकरें आपको गिराता नहीं है, चलना सिखाता है. जहाँ पर देखे तो बीमार हुआ, गेंदबाज बात हुए, फिर ललेश आए, पहला गेंद चौका लगा और उसके बाद देखिए अच्छा कमबैक. लेकिन कहते ना समंदर को शांत देखकर भी ये मत सोचिए कि उसमें जान नहीं है. दोनों बैटर शांत हैं लेकिन उनकी खामोशी पे शक मत कीजिए. और डाउन द लेग बॉल होता, ऑन साइडला टर्न करण्यात आला. बॅकवर्ड स्कोर लेग रिजन मध्ये फर्स्ट राउंड कंप्लीट केले दिनेशने. सेकंडचा कॉल मिस टायमिंग थ्रो येतोय बलवानकडे, पण धावा मिळत असताना आपण पाहतोय 2. या 2 धावांच्या साह्याने धावसंख्येला आकार मिळतो. 38 धावा धावफलकावरती. वारंवार टाळ्यांचा आवाज येतो, त्याचं कारण धीरज जुमाळे आणि दिनेश पाटील चांगले बॅटिंग करत असताना. या षटकातील अजून एक बॉल बाकी आहे. ही रन कंप्लीट करत असताना दिनेशला थोडीशी पायाला इजा जाणवली, हामस्ट्रिंग अथवा मग क्रॅम आपण ज्याला म्हणतो. काही मागणी अंपायर्स कडे केली जाते. धावा धावफलकावरती 38, बॉल शिल्लक आहे 1. शेवटचा बॉल या षटकातील. ललेशने 5 बॉल मध्ये
12 आतापर्यंत खर्च केलेले आहेत. ओ खाली राहिलाय बॉल, आलाय तो डॉट बॉल. धावा झालेल्या 38, विकेट पडले 2 षटक संपन्न 3. आणि ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता आपल्या समोर, ज्याचा नावाने आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. जरूर या ठिकाणी पाहुण्यांचा शुभागमन झालेला आहे, त्यात काही शंका नाही, कारण या पाहुण्याची सुद्धा आपण आतुरतेने या ठिकाणी वाट पाहत होतो, ज्यांच्या वतीने आपल्याला या स्पर्धेमध्ये द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी जो आम्हाला मानाचा करंडक लाभलेला आहे, बाबगावचे युवा उद्योजक सन्माननीय विकी शेठ नामदेव पाटील याचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. पाटील डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर, त्यांच्या समेत पाहू शकाल त्यांचा संपूर्ण हा मित्र परिवार इथे मात्र पाहायला मिळत आहे. वेलकम, सुस्वागतम सन्माननीय विकी शेठ पाटील, बाबगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि पाटील डेव्हलपरची प्रोप्रायटर, त्याच्या सोबतीला पाहू शकाल सन्माननीय सागरजी शेवाळे यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. तुमचं सर्वांचा मी लक्षा बैल चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. माजी सरपंच श्यामशेठ दलवी साहेबांच्या वतीने, त्याचप्रमाणे जज झोटिंगदेव देवरुंग संघाच्या वतीनं वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हाँ तो चलिए क्या बात करेंगे पटाखों की आतिशबाजी यहाँ पर है। और निश्चित रूप से आप देख सकते हैं इस वक्त विकी सेठ पाटिल साहब देखिए बात करेंगे युवा उद्योजक और समाज के साथ साथ देखिए आज लक्ष्य ट्रॉफी में तस्वीर रखते हुए। और इस वक्त देखिए शाम के बाद अगर के इस तरह के मेहमान आ जाते थे घर पे, ऐसा लगता है कि चांद हमारे घर पे आ गए हैं। लेकिन इस मैच की बात करेंगे ना, यहाँ से चांद उतरा मेरे घर में पर सितारों को गवारा ना हुआ। भला यहाँ पर 2 विकेट सफलता मिला, लेकिन दबाव जो था अभी तक देखिए बल्लेबाज ने बना कर रखे हैं, क्योंकि स्कोर देखिए 38 रन तक बना है। लेकिन अभी भी देखिए तीसरा ओवर कंप्लीट हुआ है। अब चौथी ओवर की पहली गेंद, आकाश तैयार, पूल केला डीप मध्ये, फिल्डर थोडा दूर राहिला. पहिला बाउन्स वरती कव्हर करण्याचा आता प्रयत्न, त्याचा सक्सेसफुल थ्रो येईल तोपर्यंत धावा मिळत असताना आपण पाहतोय. 2 जबरदस्त बॅटिंग करतोय धीरज जुमाळे, त्याची विकेट इम्पॉर्टंट असेल या क्षणाला. सीनियर आकाशला आपण 4th ओव्हर मध्ये पाहतोय, धावफलकावरती आहेत सध्या, त्या अर्थातच 40 धावा बॅटिंग करत असताना सोनवाई वडुनवकर. बाबूशाही काय जरूर या ठिकाणी पाहू शकाल पाहुण्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत आहे. परंतु विकी शेठ पाटीलच्या सोबतीला आपण जर पाहिलं तर ठाणे जिल्ह्याचे उपजिल्हा अध्यक्ष सन्मानित समाज कल्याणाचे मुकेश शेठ भंडारी यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. मावट्यांच्या माहितीसाठी जो सामना सुरू आहे, ओपन ग्रामीण हाफमधील पहिल्या सेमी फायनल सामना सुरू आहे. सोनवाई वडुनगर विपक्ष जय झोटिंगदेव देवरुंग, आणि जो जिंकेल तो संघ मात्र थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. जाऊया पुन्हा आपण कॉम्बॉक्स मध्ये, ते सज्ज आहेत करण कालन आणि बाबूशी. आउट टू कॉम्बॉक्स. 42 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त स्ट्राईक केलेले धीरज जुमाळेने. 12 बॉल मध्ये 19 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आणि सहसा होम ग्राउंड वरती देखील बराच घाम गाळावा लागेल या सेमी फायनल मध्ये विजयासाठी. जय झोटिंग देवरुंगला याचे वाइब्स येत आहेत, कारण तशी बॅटिंग केलेले धीरज जुमाळेने सोनूआई वडुनवकर साठी. बहुत बढ़िया। देखिए जितनी भी तारीफ किया जाए यहाँ पर, क्योंकि एक साझेदारी अच्छा बनता हुआ यहाँ पर, जिससे कहते हैं ना सांसों की जरूरत है जिंदगी के लिए, बस एक वडुनगर टीम के लिए जो साझेदारी की जरूरत थी। देखिए तालियां की क्राउड का भी मैं तारीफ करना चाहूंगा यहाँ पर, खास करके जय सोनवाई। देखिए वडुनगर टीम है मैदान के बाहर, देखिए हर गेंदों पर तालियां बज रही है। जब तालियां बजती है ना तो खिलाड़ी को लगता है कि भाई हमें गालियां सुनने की आदत नहीं है, हमें तालियां सुनने की आदत है। ओहो, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, थोडासा नाराज पाहायला मिळाला धीरज. चांगला चेंडू आपण पाहतोय सीनियर आकाश पाटील स्लॉट मध्ये दिला नाही, ऑफस्टंपचा बाहेर टाकला आणि तिथून आत येत होता बॉल, फार वेगाने आला आतमध्ये ऑफस्टंपच्या बाजूने थेट विकेट कीपरकडे. डॉट बॉल. इंटरेस्टिंग बॅटल है आकाश पाटिलच्या विरुद्ध धीरज जुमाळे. नहीं बहुत बढ़िया। देखिए लेन का अच्छा इस्तेमाल कर रहे हैं, कभी फुल लेन रखते हैं, गुल लेन, सतोप लेन, और उसके साथ देखिए ऑफ स्टंप. एज यावेळेला शॉट थर्डला बॉल आहे, गॅप मधून चाललाय वेगाने, बॅकफुट गलीला बॉल, सीमा रेषेच्या ओहो बाहेर. फार चांगला प्रयत्न केलाय ज्युनियर आकाशने, पण आशा करतोय की त्याला कोणतीही गंभीर दुखापत नको. प्रयत्न चांगला, प्रयत्न न सफलता, हात चौकार.
पाहुण्यांची आज मानदेली पाहत आहोत, कारण आपण पाहतो की या स्पर्धेची शेवटची रात्र आहे आणि पाहू शकाल ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी गिफ्ट हॅम्पर लाभलेले सावधगावचे समाजसेवक सन्माननीय नवनाथजी पाटील यांचं ते शुभागमन झालेलं आहे. त्याच्या समेत पाहू शकाल पप्पू सेंदू यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. उपस्थित सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. स्क्रीनवरती सध्या हे आमचं मुख्य व्यासपीठ पाहायला मिळते. सावटचे उद्योगपती आदरणीय विकी शेठ पाटील बापगावचे यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालेलं आणि बरेचसे मान्यवर सध्या VIP डाईस मधून या मॅचचा आनंद घेत आहेत. आकर्षक ट्रॉफी देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत ज्या मंचा समोर आहेत, तुमचं लक्ष वेधून घेतील. एका बाजूला ज्या असोसिएशनच्या आपल्याला 32 टीम्स पाहायला मिळाल्या डे फॉर्मॅटमध्ये खेळत असताना, आणि रजनी फॉर्मॅटमध्ये ओपन ग्रामीणचे 32 संघ खेळले. सो एकंदरीत असे 64 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. थोडीशी इंजुरी होते ती फलंदाजाला, त्यामुळे टाइम आउट आहे. पाहतात अंपायर्स देखील आणि ऑपोनंट अर्थातच जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंगचे देखील खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ही खेळाप्रती भावना असते, मैत्री असते. क्रिकेट या खेळाने दिलेले मैत्रीचे संबंध. थोडासा वेळ त्यामध्ये आपण जाऊयात मंचाकडे. मान्यवरांचा यथोचित सन्मान. जरूर आपण पाहतो की आज आपल्याकडे वेल खूपच कमी आहे, त्यामध्ये आपण जसा वेल आपल्याकडे असेल तसा आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. रोहित आपण इकडे यायचं आहे. रोहित या प्लीज कम फास्ट. आपण पाहुण्यांकडे सन्मानाकडे वळणार आहोत. प्लीज विनंती करतो की आपण स्पर्धेकडे आता फोकस करायचा आहे. भरपूर संख्येने मान्यवर आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि सर्व आता जे सन्मान आहेत आपण श्यामचंद दलवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे संपन्न करूया. आज मोलाची उपस्थिती आपल्याला पाहुण्यांची लाभत आहे. जे झोटिंगदेव देवरुंगच्या वतीनं हा मानाचा करंडक लक्ष बैलाच्या नावानं ही स्पर्धा, आणि आज लक्षाने बिंजोड शर्यतीमध्ये बाजी सुद्धा मारलेली आहे आणि काही क्षणानंतर त्या बैलाचं सुद्धा मात्र या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. स्क्रीनवरती सध्या आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव देवरुंग आणि देवरुंग पाडा या ग्रामस्थांचं मनापासून कौतुक करेन. जरूर आपण सरकारकडे वळणार आहोत. पाहू शकाल या ठिकाणी कोलिवलीचे उद्योजक, त्याचप्रमाणे या समाज कल्याणाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय मुकेशजी भंडारी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. राकेश आपण इकडे यायचं आहे. राकेश सन्माननीय माजी सरपंच श्यामचंद दलवी साहेबांना विनंती करतोय. 46 रमेशजी दलवी या आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे संपन्न करायचे आहेत. सन्माननीय मुकेशजी भंडारी साहेबांना विनंती करतो की आपण पुढे या. तर जरूर जे सर्व सन्मान आहेत आपण टॉस बॉक्स मध्ये अर्थात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपन्न करूया. प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो सन्मान, योग्य तो मान या स्पर्धेच्या वतीने आपण देत आहोत. आणि सन्माननीय सुनंदादा पाटील साहेबांच्या अगदी पावलावर पाऊल ठेवून असताना मुकेशजी भंडारी ठाणे जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख, आणि हे चांगलं कार्य त्याच्या हातून घडत असताना त्यांचा आपण सन्मान इथे संपन्न करतोय. तदनंतर मित्रांनो याच भागातील बापगावचे युवा उद्योजक ज्यांनी या शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, आणि आमचे सर्वांचे लाडके विकी शेठ पाटील, आपल्याच विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. त्यांच्या वतीनं आम्हाला द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी सुंदर ट्रॉफीज लाभलेल्या आहेत, त्याचे पुरस्कर्ते आहेत. त्यांचा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मान इथे संपन्न करीत आहोत. पाटील डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर काल जयदीपजी पाटील यांची आम्हाला उपस्थिती लाभली, आज विकी शेठ पाटील यांची उपस्थिती लाभलेली आहे. आणि या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून आम्हाला चांगलं योगदान लाभलेलं आहे. त्यानंतर सन्माननीय सागरजी शेवाळे, आपल्यास विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. त्यांचा शुभ सन्मान आपण इथे संपन्न करूया. आज पावसाळ्याला भरपूर संख्येने मान्यवर मंडळी आपण इथे पाहत आहोत, आणि सर्वांना आपण योग्य तो मान, योग्य तो सन्मान या व्यासपीठावरती पाहुण्यांच्या सन्मान इथे संपन्न करतोय. त्यानंतर ग्रामपंचायत देवरुंगचे विद्यमान सदस्य समीरजी गोडे क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत, आणि एक काळ समीरजी गोडे सुद्धा मात्र आपल्याला ऑन फील्डवरती पाहायला मिळायचे, त्यांना सुद्धा आपण इथे सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करतो आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान इथे संपन्न करा. त्यानंतर या स्पर्धेमध्ये मित्रांनो बेस्ट कॅचसाठी ज्याच्या वतीने आम्हाला पारितोषिक लाभलेलं आहे माजी उपसरपंच रोहिदासजी गोडे
इथे मात्र उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी रोहितजी गोडी आपण आपला सन्मान सुद्धा या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. नेहमीच त्यांचा एक वैयक्तिक पारितोषिक आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतो आणि त्यांचा हा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने संपन्न करीत आहोत. जाऊया आता मात्र कॉम्बॉक्स मध्ये मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. ओटी कॉम्बॉक्स एक सन्मान आहे देवरूंचे युवा उद्योजक निलेश दलवी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या आपण निलेशजी दलवी या आपण जरूर त्यांची आमची नेहमीच भेट होत असते गोदरेज वेअर हाऊस त्याचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान संपन्न करूया. खूपच चांगले व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा आपण हा शुभ सन्मान इथे मात्र संपन्न करीत आहोत. सन्माननीय नरेशजी घोडे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपल्याला विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपला शुभ सन्मान इथे संपन्न केला जाणार आहे. सन्मान नरेशजी घोडे. ही रात्र आपण पाहिली तर मित्रांनो या स्पर्धेला निरोप देणारी रात्र आहे आणि उपस्थित सर्व पाहुण्यांना आपण या ठिकाणी सन्मान करतो. ही भारतीय संस्कृती आहे ती जपत आहोत. जाऊया आता मात्र कॉम्बॉक्स मध्ये ते सज्ज असतील पुन्हा एकदा करंजी कालाड आणि बाबुशा. थँक्यू प्रेझेंटेशन बॉक्स. बरेचसे मान्यवर आज अंतिम रात्र आहे त्यामुळे मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळेल. 48 धावफलकावरती आहेत. पुढे आलाय पंच करण्याचा प्रयत्न. गलीला बॉल स्टॉप तर केलाय त्याने. पहिली धाव पूर्ण झालेली आहे. सेकंडचा कॉल पण थांबावं लागेल. गुड फिल्डिंग. एका धावेच्या साह्याने धावसंख्येला आकार मिळतोय. धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 49. धीरजच्या बॅटमधून ही सिंगल आपण बघितली. दुसऱ्या बाजूला 6व्या क्रमांकाचा फलंदाज भावेश भगत. त्यानंतरचा सामना आपल्या समोर येईल. बहुत बढ़िया देखिए यहाँ पर गेंदबाजी अभी तक और बल्लेबाजी ने भी देखिए यहाँ पर रन अच्छा खासा यहाँ पर दिख रहा है. 49 देखिए 49 रन, लेकिन एक अच्छा टारगेट यहाँ पर सेट करना चाहेंगे क्योंकि कहते हैं ना फुटबॉल में गोल तक पहुंचे ले किक और क्रिकेट में एक अच्छा टोटल तक पहुंचे ले कहीं हिट कहीं सिक्स, और अभी तक थोड़ा सा शांत रखे इस ओवर में. ओहो बॅट आणि पायाचा मधून विकेट कीपर कडे गेला. डॉट बॉल आणि अशा चेंडूंची आता गरज आहे. धीरज जुमाळेने केलेला आक्रमण धावांचा वेग आपण सुरुवातीला बघितला. आता कमबॅक करतोय जय जोटिंग देवरुंग संघ. पुढच्या मॅच मध्ये राय आणि भावाले बी हे दोन संघ पाहायला मिळतील. सो टॉस साठी तुम्हाला रिपोर्ट करायचं राय आणि भावाले बी. खोदून काढल्या वाडिश लॉंगनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. पहिली धाव पूर्ण झाली आहे. सेकंडचा कॉल असेल पण धाव मिळणार नाही. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. 50 धावा. 50 कंप्लीट. सोनूआई वडून अवघर. बॉल अजूनही बाकी आहेत ते 3 आणि धीरज जुमाळे मॅक्सिमम रन साठी जाईल या 3 बॉल वरती. सुरुवात जी झाली होती जरूर 50 to 60 चा टार्गेट सेट करण्याचे मनस उभे होते त्यांचे. ओहो लेग स्टंपचा बाहेर निघाला अगोदर. पुन्हा त्याने फॉलो केलं बॉलला पण जास्तच बाहेर चेंडू त्यामुळे लेफ्ट केलं. वेल लेफ्ट. ज्युनियर आकाशला पण लास्ट ओव्हर मध्ये पाहतोय. धावफलकावरती आहेत सध्या त्या 51 धावा. 4च धावा आल्यात पहिल्या 3 बॉल मध्ये. नहीं बहुत बढ़िया देखिए अच्छा कमबैक यहाँ पर करण भारती ने खास करके देखिए 4 ओवर में रन लुटाया था, लेकिन अंतिम ओवर क्या नियंत्रण गेंदबाजी. ऑन साइडला दिशा दिली आहे. फार चांगला फटका लॉंग लेगच्या दिशेने. पहिल्या बाउन्स वरती जातोय सीमारेषेच्या बाहेर. धीरजचा बॅट मधून आणखी एक चौकार. बहुत बढ़िया देखिए कहते ना जिंदगी में कुछ पाना है तो सिर्फ एक तरीका बदलो इरादा नहीं. बैटर ने तरीका बदला, थोड़ा कंट्रोल में थे और लेग स्टंप पीस था यहाँ पर जो नतीजा अंजाम देखने को मिला. और अच्छी एक ओहो पिकअप शॉट फ्लॅट आला मिड विकेटला सीमा रेषेच्या बाहेर. धीरज जुमाळेचा धमाकेदार षटकार.
पकडला आणि वाऱ्यासोबत गेला मिड विकेट सीमारेषेचा बार. फ्लॅट षटकार. दुमाळे काय बॅटिंग करतोय, सुसाट सुटलाय आतापर्यंत त्याचा बॅट मधून आलेल्या आहेत त्या 35 धावा 18 बॉल मध्ये. धुवाधार बॅटिंग. धीरज जुमाळे इज ऑन फायर नाव. शेवटचा बॉल पुढे आला. ऑनसाइडला पुन्हा पूल करतोय. वाडी स्ट्रॉंगला फिल्डर आहेत आता. पहिलेदा पूर्ण सेकंडचा कॉल. रनआउटची संधी. थ्रो वाईड आलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न हुकला बलवानचा. नॉन स्ट्रायकिंग एंडला आता संधी, पण अशा पद्धतीने तुम्हाला रन घेता येणार नाही. सो विकेटही नाही, धावे मिळणार नाही. डाव पहिला संपला. बॅटिंग करत असताना सोनूआई वडुनवघरने धावसंख्या उभारलेली आहे ती 63 धावसंख्या उभारली आहे. आणि होम ग्राउंड वरती आता अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी जय झोटिंग देवरुंगला बनवायचा. 30 बॉल 64 धावा. 64 होने के टारगेट के ये टारगेट कठिन बनेगा, लेकिन फिर भी घर की टीम है। यहाँ पर चाहेंगे, यहाँ पर शुरुआत है। पहला 2 ओवर बहुत कुछ मायने रखेगा, मैंडेटरी पावर प्ले खास करके, और अगला मैच का टॉस भी होना बहुत जरूरी है। भावाले बी आणि राय दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल लवकरात लवकर या आपण. आणि आदरणीय उद्योगपती शशिकांतजी केणे साहेब यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकला 3000 रुपयांचं कॅश प्राइज लागलं होतं, मात्र एकही विकेट हॅट्रिक झाली नाही. आणि देखील मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये आगमन होत आहे. आजची अंतिम रात्र आहे, त्यामुळे आपण मोठ्या संख्येने जय जोटिंग क्रिकेट संघ देवरुंग आयोजित लक्ष्या 7721 चषकामध्ये मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती पाहतोय. सुस्वागतम. जरूर आपण पाहू शकाल या ठिकाणी मित्रांनो, याच विभागातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि मुठवल गावचे विद्यमान पोलीस पाटील मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय उत्तम शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्यांच्या सोबतीला पाहू शकाल त्यांचा पूर्ण मित्र परिवार आहे, त्यांचं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. सुस्वागतम उत्तम शेठ पाटील, तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आरसीसी राया विपक्ष जय बजरंग स्पोर्ट भावाले बी. चला आपण नाणेफेकीसाठी या. आणि पाहू शकाल उत्तम शेठ पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. तुमचं सहर्ष स्वागत श्यामशेठ दलवी साहेबांच्या वतीनं आणि जय झोटिंग देवरुंग संघाच्या वतीनं. आरसीसी राया विपक्ष जय बजरंग स्पोर्ट भावाले ब. शेवटचा पुकारा आहे दोन्ही संघांसाठी. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. कारण आपल्याकडे आज वेळ खूपच कमी आहे मित्रांनो. येस, वेळ कमी आहे, त्यामुळे सोनूआई वडुनवघर उतरा पण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये. प्लेइंग 11 फिल्डिंग साठी प्लीज. चला दोन्ही कॅप्टन हरी अप प्लीज. शशिकांत यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. चला सुरुवाई वडुनगर संघ तुम्हाला फिल्डिंग सजवायची आहे प्लीज. अर्थात जय बजरंग भावाले ब संघ आपण पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये. यशमित 11 या संघाचे नाव आपण खेळत असताना प्रथम आपण नाणेफेकी संपन्न करू आणि मग काही जे सन्मान आहेत आपण सन्मान इथे संपन्न करणार आहोत. सन्माननीय विकेशेठ पाटील, त्याचप्रमाणे उत्तमजी पाटील आणि मुकेशजी भंडारी या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो. सागरजी शेवाले आपण सुद्धा जॉईन व्हायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करू. चला या प्लीज आपण त्वरित या, आपल्याकडे वेळ कमी आहे. यशमित 11 भापालेबा विपक्ष आरसीसी राय अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या रणनीतील पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना असेल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्रथम तर तुम्हाला मी नाणं दाखवतो. एका बाजूला पाहू शकाल लक्ष्या बैल चषक 2025 आणि दुसरीकडे पाहू शकाल जो संघाच्या नावाने या स्पर्धेत आयोजित केलं जय झोटिंग देवरुंग असं तुम्हाला नाम उल्लेख करायचा आहे. आणि मुकेशजी भंडारी साहेबांना विनंती करतो की आपण हा टॉस करायचा आहे. यशमित 11 भावलीबा संघाचे संघाने कॉल देत आहेत. जय झोटिंग देवरुंग संघाची मागणी आणि जरूर ते झालेलं आहे. जशी मागणी तसं पुरवठा. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. एकदा कमी आहे त्याबद्दल जास्त मला प्रश्न करणार. टॉस जिंकलाय आणि टॉस तुमच्यासाठी किती महत्वाचा होता? टॉस तर महत्वाचा होता, पण आम्ही शतरक्षण करू. पूर्णपणे स्क्वॉड येते तुमचा आम्हाला पाहायला मिळेल की काही खेळाडूंची अनुपस्थिती आहे. सगळी टीम आहे आमची. तर या ठिकाणी आयोजकांनी तुम्हाला संधी दिलेली आहे.
खेळण्यासाठी जरूर तुमचा खेळ सुद्धा अनेक क्रीडारसिक इथे आलेले आहेत, तर त्या तुमच्या चाहत्यांना काय शकतो? चांगला खेळण्याचा प्रयत्न करून. जरूर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुला आहेत जिंकलास तर आपलं निर्णय काय असतं? क्षेत्ररक्षण केलं. परंतु आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करता 5 षटकांचा सामना आहे, कुठपर्यंत प्रयत्न करणार? 65 प्लस जाने की कोशिश करेंगे. आतापर्यंत जो तुम्ही खेळ केलेला आहेत, आतापर्यंत किती टायटल जिंकलेले आहेत सांगू शकशील? 2 गेले, त्याच्यामध्ये एक फायनल जिंकले आणि एक हारले. म्हणजे तुमचा जो खेळ आतापर्यंत झालेला आहे त्याच्यावरती तुम्ही संतुष्ट आहात? हो, संतुष्ट आहात आणि पुढे पण चांगला खेळायची प्रयत्न करू. जरूर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर न्यूज अशी आहे की यशमित 11 जे बजरंग बाबाले बस टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. जय जोटिंग क्रिकेट संघ देवरुंग आयोजित लक्षात 7721 चषक 2025 मध्ये. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय समीरजी घोडे साहेब जरूर उपस्थित आहेत. सुभाषजी घोडे साहेबांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि भाबालेबा संघाचे पुरस्कर्ते अर्थात सारंगावचे उद्योजक सन्माननीय प्रमोदजी पाटील ज्यांनी या संघ पुरस्कृत केलेला आहे त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा. पारितोषिक येते लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं हरेशजी केणे साहेब, राजेशजी पाटील साहेब यांच्याकडून, 500 रुपये समीरजी घोडे साहेब यांच्याकडून आणि आदरणीय शशिकांतजी केणे साहेब यांच्याकडून 3000 लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3 चौकारांसाठी. आयवा झेलसाठी शशिकांतजी केणे साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. प्रेक्षकांसाठी हे पारितोषिक. जरूर काही सन्मान आहेत आपण सन्मान इथे संपन्न करूया ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. पाहू शकाल या ठिकाणी मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचे पुरस्कर्ते, त्याचप्रमाणे मुठवल गावची विद्यमान पोलीस पाटील उत्तम शेठ पाटील यांना आपण इथे सन्मान करतो. मी सुभाषजी घोडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे मात्र आपण संपन्न करूया. उत्तम शेठ पाटील यांची सुद्धा स्पर्धा मित्रांनो याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दिनांक 9 जानेवारी ते 12 जानेवारी 4 दिवसाची स्पर्धा मकरंद स्मृती चषक. आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आधारस्तंभ त्यांना आपण स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. पहिला चौकार आलाय, दमदार सुरुवात करतोय बलवान. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग चौकार. ओवर था यहाँ पर, लेकिन 4 रन आता हुआ. क्योंकि कहते हैं ना ईंट का जवाब पत्थर से नहीं, यहाँ पर टारगेट जो बना है ना उस पत्थर को उठाइए, अपना आसियाना बना लीजिए. बहुत बड़ी चुनौती. देखिए मिलिट्री पावर प्ले का पहला ओवर है. पहली गेंद के बाद चौकी, दूसरी के बाद ड्राइव. नजदीकी मामला हो सकता था कि हाथों से निकला यहाँ से. खास करके जूनियर देखिए आकाश, सीनियर आकाश साथ में उतरे निश्चित रूप से जूनियर डगआउट पर है, लेकिन 5 रन आता हुआ यहाँ से. टारगेट देखिए बहुत बड़ी है. कहते ना अगर ऊंट से दोस्ती करनी है तो दरवाजा ऊंचा करना होगा. चलिए थोड़ा समय को ध्यान दीजिए. मैं कहूँगा घर की टीम भी बहुत समय लेते. 50 मिनट लगा पहले इनिंग के लिए. क्रिकेट के इतिहास में क्योंकि मैं बात करूंगा सबसे ज़्यादा समय यहाँ पर आज 2 मैच में लग रहा है, क्योंकि 5 ओवर का मुकाबला है. 1 घंटे के अंदर मैच कंप्लीट होना चाहिए, लेकिन जहाँ 50 मिनट एक इनिंग को जाता है 2 मैच के लिए 1.5 घंटा 1 घंटा 45, बहुत थोड़ी सी मैं कहूँगा धीमा क्रिकेट. मिडाउन नहीं है. देखिए यहाँ से खास करके लॉन्ग रन रखा गया यहाँ पर आकाश के लिए. जब तक ही वापस आता तब तक 1 रन आता हुआ. बहुत बढ़िया. 64 तक पहुंचना है तो फिर मेहनत करना होगा यहाँ से. और जिस तरह से यहाँ पर बात करेंगे ना बल्लेबाजी जय सोनोवाई उड़ू नवगढ़ टीम के बल्लेबाजों ने किए, और क्योंकि बता दिए कि भाई मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से. जबरदस्त बॅटिंग केली धीरज धुमाळ याने. 37 धावसंख्येची धमाकेदार इनिंग त्याने आपल्या समोर पेश केली आणि त्याच्याच खेळीला उत्तर द्यायचंय. आणि बलवानला जर आपण बघितलं बाबूशाजी, जसं दिवसेंदिवस त्याचं वय वाढतंय पण तितकाच तो तरुण होत चाललाय. त्याचं बॉडी लँग्वेज, फिटनेस लेवल फार इम्पॉर्टंट आहे आणि तो या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळतोय. सीनियर आकाशाच्या सोबतीला पहिला चौकार आलाय. चांगली फाईट पाहायला मिळेल. चलिए बलवान को एक बलवान इनिंग्स खेलना होगा अगर मुकाबला जीतना है, और वही फील्डिंग वाली टीम को ज्यादा कुछ करने की जरूरत नहीं. ये देखिए पड़ी विकेट जिस बलवान के बारे में हम जिक्र कर रहे थे भाई, यहाँ से इसके की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया. और बलवान के आउट होने के बाद यहाँ से सारा का सारा उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया.
गेंद के ऊपर इकट्ठा मत हो। ये बहुत बढ़िया क्रिकेट खेलो, क्रिकेट की आपको जितनी भी तारीफ किया जाए उतना ही कम, थोड़ा समय बचा ले तो बेहतर होगा। क्योंकि मैंने पहले ही बताया, पहले थे दीवाने अब लगे हैं कमाने। जो क्राउड यहाँ पर आए हैं ना, टीम को सपोर्ट कर रहे हैं, अच्छी बात है। कहीं उन्हें गाली ना घर में पहुंचे, कल छुट्टी ना हो जाए, क्योंकि नौकरी जॉब बिजनेस ये सब चीज़ों को लेकर चलना पड़ता है। क्योंकि लेकिन बलवन का देखिए बड़ा विकेट बात हमने किया, इसलिए इश्क की बिजली गिरी, यहाँ पर बहुत बड़ी बिजली गिरी, क्योंकि बड़ा टारगेट के पीछे जब उतरे थे और सोच यहाँ पर एकदम साफ था। यहाँ पर राजा पाटिल, राजा ने लाया भारत, खास करके बड़ा विकेट दिलाते हुए। जबरदस्त बॉलिंग, कमबॅकची गरज होती. जर बलवाने पहिल्याच बॉलवरती चौका ठोकला होता, त्याची विकेट इम्पॉर्टंट होती. पण बाबूशाची आपण चॅटबॉक्स मध्ये जर बघितलं तर वारंवार कमेंट येतात, गोरसे बी ची मॅच कधी आहे. सोबत राहा आमच्या, काही वेळातच तुमच्या समोर न्याय एंटरप्राइजेस गोरसे बी संघ देखील असेल. देखेंगे उस दिन तो देखिए धमाका में देखिए पवन के ऊपर है पैसा उठता हुआ, लेकिन आज कौन से खिलाड़ी के ऊपर है। हाँ ये चलिए, यही काम करना होगा यहाँ से। देखते हैं अंपायर का डिसीजन क्या है। ओहो फ्लाइट हिट 6 रन, और यही काम करना होगा। अभी तो आगे बढ़ोगे, गेंद में कोई खराबी नहीं थी के, लेकिन थोड़ा सा देखिए स्वीप खेले और बैट कर और कंट्रोल रहता है एकदम से। देखिए जहां पहली गेंद को सामना कर रहे हो, काय फटका आहे पहा, लॅप स्वीप पाहायला मिळाला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फ्लॅट आलाय आणि जबरदस्त सुरुवात केली आहे ती ओमकारने आपल्या डावाची. षटकाराने धावा 12. सर में कफन बांध लेके बल्लेबाजी कर रहे हैं। कहते ना पागल बनो लेकिन मोहब्बत के पीछे नहीं, अपनी कामयाबी अपने सपनों के पीछे। और राजा पटेल के मैं तारीफ करना चाहूंगा, चौके खाए उसके बाद देखिए बलवान का विकेट निकाले, लेकिन सर में कफन बांध के ओमकार उतरे। तो देखते हैं क्या ओमकार का होगा जय जयकार। ओ ये चलिए, ओमकार भी शायद मुझे लग रहा है वो गलती को दोहरा दिए भाई। यहाँ से विकेट फिर से देखिए वापस गिरता हुआ ओमकार का यहाँ पर, और राजा पाटिल देखिए बन गए बहुत बड़े कातिल। ऑफ कटर होता, कमी गतीने आला, ऑन साइडला मारण्याचा प्रयत्नामध्ये फसला ओमकार आणि दुसरा झटका बसतोय तो जय झोटिंग देवरुंगला. आदरणीय सागर ग्रुप यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आणि 6 षटकारांसाठी रोख रक्कम 15,000 देण्यात येतील त्या फलंदाजाला. 64 बनवायचा आहे, सो इझी नसेल. मी अगोदरच म्हणालो, जी धीरज जुमायने धमाकेदार इनिंग आपल्या समोर पेश केलेली आहे, त्यामुळे दुसरा डाव तितकाच संघर्ष करायचा आहे जय झोटिंग देवरुंगच्या फलंदाजांना. नहीं बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर राजा की इसलिए हमने जिक्र किया, जब जब चौके खाए छक्के खाए, लेकिन उसके बाद देखिए वापस गेम में लौटे यहाँ से। और यहाँ से देखिए बात करेंगे जय जोटिंग क्रिकेट संघ, देखिए बात करेंगे देवरिन टीम को यही काम करना होगा। विकेट मायना नहीं रखता है, क्योंकि मैं कभी भी कहता हूँ 5 ओवर के मैच में आप विकेट मत देखिए, आप एवरेज जो औसत है ना उससे बरकरार रखिए, जो आपको यहाँ पर 12-13 के रन से जाना है। बहुत बढ़िया। देखिए सेकेंड ओवर गेंदबाजी के लिए आते हुए यहाँ पर धीरज धुमाले, देखिए यहाँ पर बल्लेबाजी में क्या किए थे भाई काम, जहाँ पर 37 रनों का इनिंग था। अब देखते हैं गेंदबाजी क्या कुछ रहेगी, और स्ट्राइक पर बैटर है आकाश। देखिए रिवर्स स्विच हिट, सर में कफन बांध लिए भाई। कहते ना जमाना डालडा घी का है, असली ने तो नकली, और ये सब अजमाएंगे भाई चौके। त्याला स्वतःला स्विच करून सिनियर आकाश पाटीलचा हा चौकार आपण बघितला. मागे उल्लेख केला की ॲव्हरेज फार इम्पॉर्टंट आहे, विकेटची पर्वा न करता, आणि तेच पहिल्या डावामध्ये घडलं. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाने मोठे फटके खेळले होते, पण त्यामधला धीरज माळे मैदानात आतमध्ये उभा राहिला आणि त्याच्या बॅटमधून 37 धावा देखील आलेल्या आहेत. चलिए धीरज के पर हमला देखिए, खास करके यहाँ पर धीरज, और खास करके सर में कफन बांध लिए भाई आकाश। जानते ही मैच अगर जीत सकते हैं तो रन बनाना हो, क्या बढ़िया मुकाबला चल रहा है। देखिए एक तरफ से देखिए धीरज बता रहे हैं भाई मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से, और वहीं आकाश भी जवाब ढूंढ रहे भाई हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है।
बहुत बढ़िया देखिए, तगड़ा फाइट और ये देखने को मिलेगा। इतना जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क है। और बैटर देखिए यहाँ पर फुल लेंथ था, थोड़ा सा काफी देखिए ऑफ स्टंप के बाहर आ गए थे। एक बल्लेबाज को लंबा इनिंग्स खेलना होगा जो धीरज ने खेला था, लेकिन धीरज देखिए इस वक्त और सीधे हल्के हाथों से खेले, नो बॉल। दूसरे के लिए क्या भागेंगे, आकस्मिक मौका बनाएंगे भाई, यहाँ से दबाव डाले 1+2। अब तीसरा गेंद भी देखिए बात करेंगे ना, यहाँ से फ्री हिट का होगा भाई, ओवर स्टेप देखिए यहाँ से। हर मौका मौका कहते ना, किस्मत सभी को मौका देता है के, लेकिन मेहनत हर किसी को चौंका देता है। संधी आता मिळाले, तिचं शोध आकाशला करायचं आहे, कारण आता मूव्ह आहे मोठ्या फटक्यासाठी आणि जर मोठा फटका आला तर स्ट्राईक रेट ते पुढे नेतील आणि रिक्वायर्ड जो रन रेट आहे तो मेंटेन करण्यात येईल। 12.27 चं सध्याचं रिक्वायर्ड रन रेट सांगते, म्हणजे किमान तुम्हाला 2 षटकांच्या अखेरीस 30 पर्यंत पोहोचायचं आहे। नहीं बहुत बढ़िया देखिए, क्योंकि हमने वही बात की, विकेट ज्यादा मायने नहीं रखते, आप एवरेज जो औसत है उसके ऊपर आपको चलना पड़ेगा। और गेंदबाज देखिए फिर से तैयार, फ्री हिट का गेंद, ओ फायदा नहीं ले पाए यहाँ पर। क्या आकाश की बात करेंगे, और रनआउट भी हो जाते हैं यहाँ पर। इतना लेजी क्रिकेट यहाँ से, क्योंकि मैं कह सकता हूँ ये टूर्नामेंट का इन्हें थकान महसूस हो रहा है मैदान पर। यस नक्कीच, कारण कालचीच रात्र बाबूशाजी जवळपास ते 5 वाजता घरी गेलेले आहेत। कालच्या नाईटचे सामने त्यांनी कंप्लीट केले आणि सकाळी लगेचच 9 वाजता इथे उपस्थित राहिलेले आहेत, म्हणजे किती ते झोपले आपण सर्वांनी ठरवूयात। आणि आता सकाळपासून मंचावरती उपस्थित होते, आता मैदानाच्या आतमध्ये। सही बताया, आज सुबह 9 बजे आए, रात के 5 बजे गए और कल सुबह 9 बजे जाएंगे यहाँ से, क्योंकि सुबह तो फिक्स है। जिस हिसाब से देखिए मैच चल रहा है, हर इनिंग में देखिए बात करेंगे 40, 45, 50 मिनट का वक्त चल रहा है। स्कोर की बात करेंगे 20 रनों तक पहुंचे हैं। रेस चाहे गाड़ी की हो और रेस चाहे जिंदगी का हो, जीतता वही है जो सही समय में गेयर बदलता है। क्योंकि धीरज धुमाल ने देखिए बल्लेबाजी में पहले शांत थे और उसके बाद गेयर बदले थे। ये तो देखिए रिवर्स बहुत बेहतर रहा यहाँ से। ओहो, ये बता रहे हैं हम वो पंडित हैं जो शादी भी करवाते हैं और श्राद्ध भी। समोर जी कार आहे प्लीज, तिथे बाहेर असणाऱ्या प्रेक्षकांना त्या कार मालकाला सांगा आपण, त्यांनी लाईट्स ऑन केलेल्या आहेत। नहीं मुझे के लग रहा है लाइट ऑन नहीं की, वो जा रहे हैं शायद यहाँ पर। आ रहे, रुक गए वो। स्वागत आहे तुमचं धावा फलकावरती। या चौकारासोबत धावा आपल्याला पाहायला मिळतात, त्या 24 टार्गेट असताना या मॅच मध्ये 64 जो अजूनही 40 धावांची गरज आहे या मॅच मध्ये। चलिए बहुत बढ़िया, देखिए हमारे अतिथि मेहमान उत्तम सेठ साहब देखिए इस वक्त तशरीफ रखे हैं, और उनके साथ साथ देखिए हम देख सकते हैं विकी सेठ पाटिल साहब लीजिए, मुकेश भंडारी साहब लीजिए, बहुत सारे देखिए अतिथि, नवनाथ साहब लीजिए। और स्कोर की बात करेंगे, थोड़ा मैच में यहाँ पर दिलचस्प बना है, 24 तक पहुंचे हैं और अभी भी देखिए 40 की फिर से रिवर्स। ये लगातार देखिए भाई आदर्श मशहूर हैं, आसान नहीं रहेगा भाई। इतना बढ़िया देखिए यहाँ से गेंदबाजी की बात करेंगे तो भाई यहाँ पर धीरज धुमाल देखिए यहाँ पर चौके खाने के बाद वापसी, लेकिन अभी भी देखिए यहाँ से 40 का जरूरत है। मैच अभी भी क्योंकि कहेंगे ना बहुत कुछ बचा है, और इस ओवर की देखिए यहाँ से अंतिम गेंद बची है भाई। कहते ना डरोगे तो तुम्हें लोग और डराएंगे, हिम्मत करो बड़े बड़े भी सर झुकाएंगे, और जो बेहतर हिम्मत के साथ संघर्ष करेगा वो ये मुकाबला जीतेगा। फाइनल तक पहुंचने का, चैंपियन बनने का एक सपना होता है। कल ये नहीं पूछा जाएगा कौन तीसरा नंबर लिया, चौथा नंबर लिया, यही पूछा जाएगा लक्ष्य ट्रॉफी किसने चैंपियन हुआ। तो चैंपियन बनने का कुछ मजा ही अलग रहता है। और ये चले बैटर क्या कर रहे भाई, चेक जरूर इथे मात्र पाहू शकाल या ठिकाणी सामना फारच महत्वाचा मात्र सुरू आहे। सेमीफायनल सामना सुरू आहे, परंतु या ठिकाणी शुभागमन होत असताना जे आपण न्यू कमिटी पाहत आहोत, अमने लोणार क्रिकेट असोसिएशन, त्याची सर्व सदस्य इथे मात्र आलेले आहेत। सर्वांनी अनंताजी केणे, लखनजी पाटील, अजितजी पाटील, रामकृष्ण काकडे, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे लक्षा बैल 7721 चषक 2025 मध्ये। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। राम पाटोली सर देखिए तीसरे अंपायर में, और योगी पाटिल सर देखिए बात करेंगे, निश्चित रूप से वाकिफ हैं पूरी तरह से। जिस तरह से यहाँ बात करेंगे ये क्रिकेट आगे बढ़ रहा है, लेकिन बहुत बड़ा देखिए टीआरएस है यहाँ पर। स्लो मोशन में देखा जा रहे हैं, और गेंद जब हिट होते विकेट पर तब बल्ला अंदर आया है बाहर है, ये चेक किया जा रहा है। डिसिजन थोडासा क्लोज आहे, त्यामुळे अंपायर देखील थोडासा वेळ घेतात तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये।
मॅन फ्रॉम शहापूर राम पाटोळे सरांना आपण पाहत आहोत. ही विकेट इम्पॉर्टंट आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आकाश राहणं देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. सो दोन्ही बाजूने इम्पॉर्टन्स आपल्याला जरूर पाहायला मिळते. सो बॅट्समन सेफ आहे त्या अंपायरचा डिसिजन. बॅट ड्रॅग झालेले योग्य वेळेला पॉपिंग क्रीज मध्ये. सो आकाश त्यामुळे सेफ आहे. अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये ती बॅट आली, अन्यथा आकाश पाटील बाद होऊ शकत होता. ड्रिंक्स ब्रेक आय थिंक. सो थोडासा वेळ घ्या जरूर, स्ट्रॅटेजिक टाइम आउट, बट जास्त वेळ घेऊ नका आणि लगेचच फिल्डिंग सेट करून पुढच्या ओव्हरला सुरुवात करा. सोनवाई वडूनवकर. चलिए थोड़ा सा पानी पीजिए, ड्रिंक्स लीजिए, लेकिन मैच ऑन कीजिए. जो अतिथि मानने पर बैठे ना क्योंकि देखिए समय वक्त बहुत कम रहता है. एक अच्छा क्रिकेट देख रहे हैं इस वक्त, लेकिन थोड़ा समय को ध्यान दीजिए भाई. ये मैच देखिए जहाँ पर 8 बजे के बाद शुरू हुआ था, लेकिन अभी तक देखिए 10 बजने जा रहे हैं क्योंकि 9:30 के करीब है. बहुत हम ये नहीं कहेंगे कि ओडनोगर टीम, यहाँ पर दोनों टीम समय ले रहे हैं फील्डिंग में, वहां पर भी घर की टीम भी समय लेते हैं. समय को बचा दे. चलिए और मैच को भी देखिए बात करेंगे. समीकरण का अब थोड़ा सा जिक्र करेंगे. रन कंप्लीट है और जहाँ रन कंप्लीट है तो फिर टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 25, लेकिन अभी तक काम 25 नहीं हुआ है. अभी भी देखिए 18 गेंद 39 की जरूरत है. कहते ना रास्ता भी जीतती है और मंजिल भी जीतती है. देखते हैं कौन किस पे भारी पड़ता है. दोनों टीम भी बड़ी जीतती है. 39 की जरूरत है. 25 रन बनाए हैं. टाइम देखिए हम लगातार बताते जा रहे हैं, टाइम बहुत लिया जा रहा है. अभी क्या टाइम है नहीं, अगली मैच से देखिए बात करेंगे. चलिए जब गेंदबाज रेडी होते हैं तब बैटर की चर्चा होती है, जब बैटर रेडी होते हैं तब गेंदबाज चर्चा रहते हैं. नहीं बहुत देखिए धीमा क्रिकेट, बहुत स्लो क्रिकेट क्रिकेट. और मुकद्दर में लिखी अंजाम किसको पता है, पर सिक्कत से पहले हार मान लेना ये गलत बात है. अभी भी देखिए 18 गेंद है, 39 की जरूरत है. क्राउड देखिए धीरे धीरे यहाँ पर भर रहे हैं, जानते हैं अव्वल टीम देखिए बात करेंगे घोर साइड टीम है. आज भी देखिए दर्शकों के लिए बहुत बढ़िया मैच है. स्लोअर गेंद देखिए यहाँ से और ज्यादा कुछ देखिए यहाँ से बैटर की बात करेंगे. बैटर देखिए ये भाग नहीं पा रहे थे, पहले से भी देखिए हरीश पाटिल परेशान थे. अब हरीश का विकेट गिरता हुआ, अब डीजे को मौका मिलता हुआ और उतरी है. रेड यहाँ पर अगर ये ओवर में रन नहीं आता है तो और कठिन बनेगा. पच्चीस रन देखिए यहाँ से और गेंदबाज देखिए होंगे तैयार. अरे चलिए आते आते गेंद हवा में है, फील्डर्स ने उछाल लिया है और जब तक गेंद को रोका जाता तब देखिए दूसरा रन आता हुआ. सिंगल डबल से काम तो चलेगा, लेकिन बातें देखिए शायद उतना नहीं बनेगी. स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ से 27 रन. और अभी भी देखिए बात करेंगे ना यहाँ से अभी भी देखिए 37 की जरूरत है. केवल 2 रन आया है, 16 गेंद 37 की जरूरत है. और गेंदबाज तैयार रहा घनश्याम पाटिल. अपील और बैटर देखिए यहाँ पर छोड़ते हुए स्ट्राइक है. अच्छा क्रिकेट. अब देखिए तालियां बज रही है यहाँ पर और टीम के क्राउड की देखिए यहाँ से, और मुश्किल बनता हुआ यहाँ से घर की टीम के लिए.
लेकर टीम का स्कोर देखिए 27, अभी भी देखिए 37 की जरूरत है। कितना सड़क कितना भी साफ हो धूल होता है जरूर, और खिलाड़ी कितना भी बड़ा हो उससे गलती भूल होता है जरूर। और बहुत बढ़िया देखिए घनश्याम यहाँ पर सफलता दिलाती हुई और सेलिब्रेशन देखिए देखने को मिला। और एक देखिए यहाँ से अब तो और दिक्कत बन रहा है भाई। यहाँ से कहते ना नए परिंदों को उड़ने में समय लगता है, लेकिन यहाँ पर समय बहुत कम है क्योंकि 14 गेंद बचा है। अभी भी 37 की जरूरत है यहाँ पर। 14 गेंद 37। कहते ना अगर बाज की तरह उड़ान भरनी है तो फिर कबूतर का साथ छोड़ना होगा। ये जो डॉट गेंद है, ये जो सिंगल डबल, थोड़ा इससे कम रखकर थोड़ा जोखिम लेना होगा, मोहरा बनना होगा। बड़ा हिट है। अरे चलिए सीधा स्ट्रेट खेले यहाँ से फील्डर से, जब तक गेंद को रोक लेते तब तक देखिए यहाँ से एक रन। राहुल फिर से देखिए बात करेंगे जहाँ पनवेल से मोह बैल की बड़ी रेस वहाँ कंप्लीट करके आए। जहाँ लक्ष्य देखिए बात करेंगे नाही यात तीळ मात्र शंका नाही. श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे प्रवक्ते, मुंबई बैलगाडा असोसिएशनचे देखील प्रवक्ते आहेत. आणि आज क्रिकेटचा आवाज बैलगाडा शर्यतीमध्ये देखील दुमदुमला मोहोच्या अड्ड्यामध्ये पनवेलचा. सो राहुलजी भोईर आपले सहर्ष स्वागत. 13 बॉल 36 चा सामना जय जोटिंग देवरुंग साठी. चलिए 13 गेंद 36 की जरूरत है। अब इस मैच में जिंदा रहना है। ओ ये चलिए भाई यहाँ पर एक्स्ट्रा से तो रन आ रहे हैं, 35 की जरूरत है, लेकिन दूसरे के कंधों में हमेशा जनाजा, खुद की कंधों में जिम्मेदारी। और यहां से देखते हैं ये जिम्मेदारी अब कितना आसान बनेगा कितना कठिन बनेगा, ये वक्त ही बताएगा भाई। गेंदबाज तैयार यहां से रहेंगे, लंबी रनअप के साथ बल्लेबाज से देखिए यहां से बल्ला तो तेज घुमा रहे हैं, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं। क्योंकि क्या कहना चाहोगे, क्या बलवान आकाश सिंह का विकेट गिरने के साथ साथ क्या बल्लेबाजी लाइनअप अब खत्म हो रही है या गेंदबाजी के साथ यहाँ पर कठिन हो रही है? यहाँ पर 12 गेंद अब 35 की जरूरत है। नाही, सामना आता फसलाय. त्याचं प्रमुख कारण बलवंतने एक चौका ठोकला, पण त्यानंतर या मॅच मध्ये त्याची विकेट पडली. आकाश पाटील थोडासा प्रयत्न करत होता, त्याच्या बॅटमधून तितक्यासा धाबा आला नाही. त्याच्या बॅटमधून आपण 11 धाबा जरूर बघितल्या, पण त्या वेगाने येणं फार गरजेचं होतं. सोनवाई वडूनवकर जास्त वेळ घेतात, प्लीज फिल्डिंग लगेचच सजवा. 12 बॉल 35 चा सामना आहे. या मॅच मध्ये धावा पाहिजे जय जोटिंग देवरुंगला. आणि होम ग्राउंड वरती खेळत असताना एक थोडासा नर्वसनेस असतो. त्याचं प्रमुख कारण म्हणजे आपला क्राऊड मोठ्या प्रमाणात वरती असतो आणि आपल्याच ग्राउंड वरती आपला चांगला परफॉर्मन्स होणं हे फार गरजेचं असतं. या क्षणाला सामना फसलाय, पण पाहूया त्या फसलेल्या सामन्याला कोण बाहेर काढतं. 29ला 4 सध्या 12 बॉल 35 ची गरज आहे. जे धीरज जुमाळेने केलं होतं ते आता एका फलंदाजाला करावं लागेल विजयासाठी जय जोटिंग देवरुंगच्या. नहीं बिल्कुल के बात करेंगे, एक ऐसा इनिंग की जरूरत है। कहते ना रग भरोसा खुद ही पर क्यों ढूंढते हो फरिश्ते, परिंदों के पास कहाँ होता है नक्शे, फिर भी ढूंढ लेते अपने रास्ते। जो नितेश रेड्डी ने इनिंग्स खेला था, शायद उम्मीद था कि इस टेस्ट में भी उस तरह से उन्हें खेलना चाहिए था, तो वो इनिंग का एक जरूरत है। आपने सही बताया, जो धीरज धुमान जो पहले इनिंग में उन्होंने दिखाए थे, 12 गेंद 35 की जरूरत है। और ये ओवर मैच का पर्दाफाश उभरेगा। अगर ये ओवर में रन नहीं आता है 18 या 20-22 तो फिर बहुत मैच से दूर रह जाएंगे। और स्ट्राइक पर देखिए बैटर की बात करेंगे, ललिश पाटिल देखिए यहां से 12 गेंद 35। ओ नहीं भाई, यहां पर गेंद बल्ले में देखिए नहीं आ रहा है, अभी भी 34 की यहां पर जरूरत रह जाएगी। रन देखिए यहां से बल्ले से आया शायद है, बल्ला को हल्का से छू कर गया, लेकिन अभी भी देखिए 11 गेंद 34 की जरूरत है। जब तक 1-2 बड़ा हिट ना आएगा तब तक देखिए कठिन बनेगा। क्राउड एकदम से नाखुश से देखिए यहाँ से दर्शक समर्थक है, जिस टीम ने देखिए सेमीफाइनल तक पहुंची है। लेकिन ये टीम की बात करेंगे ना, जय सोनवाई वडूनगर टीम की, मैं जब जब ये टीम के साथ जुड़ता हूं, इनकी स्ट्रेंथ ताकत है ना, गेंदबाजी बहुत कमाल की रहती है और बल्लेबाजी भी आज अच्छी की है। कारण ये है क्योंकि अगर ये टीम की बल्लेबाजी के बात में कहोगे ना, मैं आज समझ सकता हूं कभी कभी इनकी भी बल्लेबाजी डगमगा जाती है, लेकिन गेंदबाजी जो इनके 4 गेंदबाज है ना, बहुत अच्छे गेंदबाजी, कोई किसी से कम नहीं, एकदम औसत एवरेज को पकड़ के चलते हैं, एकदम लाइन लेंथ इनकी बड़ी कमाल की रहती है, कुछ ज्यादातर खराब गेंद भी नहीं रहती है। येस जरूर. मी सकाळी या स्पर्धेमध्ये म्हटलो की तुमच्याकडे चांगले फलंदाज असतील तर तुम्ही एका दुसरा सामना जिंकू शकता, पण जर तुमच्याकडे चांगलं बॉलिंग युनिट असेल, चांगले गोलंदाज असतील तर तुम्ही स्पर्धा जिंकू शकता. सही बात देखिए, यहाँ से बात करेंगे, गेंदबाज तैयार है और ये चलिए जड़ में रखे, यही तो बात छेड़ रहे थे भाई। दिक्कत बनते जा रहा है अच्छी गेंदबाजी के सामने,
बल्लेबाजी करना देखिए कितना कठिन हो रहा है। व्हाइट का इजाफा देखिए, अतिरिक्त बाउंसर। कहते हैं ना, सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर, गेंद सर के ऊपर जाए तो अतिरिक्त बाउंसर, हाथों में माइक हो तो एंकर, गेंद सर के ऊपर जाए तो बाउंसर। और इसको देखिए समीकरण थोड़ा सा बदलेगा, बाउंसर के साथ व्हाइट दिया गया, अब 32 की जरूरत है। और गेंद देखिए 8 गेंद रह गई, 8 गेंद 28 कौन भूल सकता है। हरीश राव के ऊपर जब मचाया था खौफ विराट कोहली, लेकिन निराश किए टेस्ट में। लेकिन अब देखिए 8 गेंद 32, 2 छक्का आता है तो फिर मैच बन सकता है। ये देखिए भाई जो गेंदबाज दे रहे हैं, लेकिन बल्लेबाज क्या कर रहे हैं भाई। ये बलवान का विकेट देखिए कितना बड़ा था, इसलिए तो कहा जाता है कि सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो पप्पा। क्योंकि बलवान ने जैसे चौके दागे और उसके बाद उनका विकेट गिरा। और यही हर टीम देखिए, आपने सही बताया, गेंदबाजी जिसके पास स्ट्रेंथ ताकत है वो यही चाहते हैं कि सेनापति को गिरा दो, सेना अपने आप गिर जाएंगे। लेकिन सेना भी देखिए उतना कमजोर नहीं रहते हैं, लेकिन उनके लिए शायद मुझे लगता है मैच बहुत दूर रह गया है। कोशिश करनी चाहिए थी। एक एक रनों से देखिए, यहां से एक एक रन तो ले रहे हैं, लेकिन बात करेंगे ना, देवरिंग के जो क्राउड समर्थक है ना, वो खुश नहीं है। जैसे कितना शादी के बाद बंदा का पेट ना बाहर आया, सोचे शादी से खुश नहीं, तो उसी तरह से एक एक रनों से देखिए जो क्राउड उनके समर्थक खुश नहीं, वो जानते हैं एक एक रनों से मैच जितना कठिन है। 6 गेंद जहां पर 31 की जरूरत है। डेफिनेटली आणि या दोन्ही संघांची जर्सी पाहून मला आठवतोय 2023 ओडीआय वर्ल्ड कपचा अंतिम सामना, जिथे पॅट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियाने, हीच ती जर्सी होती येलो कलरची, दुसऱ्या बाजूला स्काय ब्लू आणि ऑरेंज, भारताच्या प्रेक्षकांना शांतच ठेवलं होतं। अशी ती फायनलची मॅच झाली होती आणि पॅट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियाने भारताला हरवलं होतं 2023च्या ओडीआयच्या वर्ल्ड कप मध्ये। नहीं पैट कमिंस देखिए जब जब फाइनल में जुड़े उन्होंने हराए हैं। एक अगर T20 की बात कर लिया जाए तो बहुत बढ़िया देखिए यहाँ से, और 10 मैच जीते थे हिंदुस्तान वहां पर। लेकिन यही तो मैंने बात किया कि आपने कितना मैच अभी तक टूर्नामेंट में जीते ये मायना नहीं रखता है। कल सुबह जब लोग पूछेंगे कि लक्ष्य ट्रॉफी में चैंपियन कौन बना, ये पूछा जाएगा। चैंपियन बनने का कुछ मजा अलग रहता है। लेकिन घर की टीम देखिए काम किए उन्होंने, दरवाजा दोनों तरफ खोले हैं, एक दरवाजा बंद है तो दूसरा दरवाजा खोला है। एक फाइनल में पहुंचे हैं जहां एसोसिएशन की ग्रामीण टीम मैंने चित्र से, लेकिन यहाँ पर ओपन में देखिए अच्छा चैलेंज उन्होंने भी दिए। सेमीफाइनल में जाकर मैच से दूर जा रहे हैं। नहीं अब देखिए बात करेंगे जो हम तैयारी में आज आए थे, फाइनल नाइट है शायद अभी तक देखिए वो मुकाबला ऐसा नहीं बन पा रहे हैं। क्योंकि कहती ना वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो, और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो। हमेशा देखिए जो क्राउड रहते हैं, हमारे मेहमान देखिए यहाँ से, यही तो हमारे लिए ICC BCCI हैं। आज देखिए समाज के साथ साथ टेनिस क्लब में कितनी अच्छी तरह से इस मैच को देख रहे हैं, मानो कि ऐसा हमारे घर में चांद उतर रहा है। सभी मेहमानों का सम्मान भी किया जा रहा है। और बहुत बढ़िया देखिए यहाँ से
Yes. सोनू आई देखिए ओढून अवघड टीम एक अच्छा सिकंजा कसते हुए फाइनल की एकदम करीब है. पुढच्या दोन्ही संघांना विनंती. आय थिंक यशमित 11 बावाले बीने टॉस जिंकलाय. फिल्डिंगचा डिसिजन आहे. आपण तयार आहे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा राय या संघाला बॅटिंग करायचे आहे. टॉस विनिंग कॅप्टन आपला डगआउट बॉक्स चॉईस करा आणि त्या ठिकाणी आपण उपस्थित राहा. चलिए अगली मैच से टाइमिंग देखिए दिया जाएगा. ये मैच को भी देखिए 1.5 घंटा लग गया है. अगर ऐसा समय जाता है स्कोर देखिए थोड़ी सी उदास है भाई. गणेश पटेल देखिए हमारी स्कोरर है. और ये चलिए अब मुकाबला में देखिए अरे बाबूशाजी देखो कोण आहे. एक नामवंत पैलवान आणि तितकाच चांगला अष्टपैलू खेळाडू देसाईचा राज पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं. आपलं सहर्ष स्वागत. नहीं बहुत बढ़िया. देखिए लक्ष्य ट्रॉफी है खास करके. देखिए आज क्रिकेट से लेकर बैल का रेस से लेकर कुश्ती पहलवान देखिए. अब मुझे लग रहा है ये जो मुकाबले में औपचारिकता है यहाँ पर वो भी कंप्लीट हो रही है. बहुत बढ़िया. अब हमारे आयोजन करता हूँ पूरी तरह से फ्री हो जाएंगे. अंतिम फाइनल मैच के लिए तैयार रहेंगे. देख सकते हैं यहाँ पर कोई बात नहीं. सफर अच्छा रहा. जूनियर आकाश मुझे लगता है जूनियर आकाश जो आपका थका वो ना थकान वो शायद उसका इफेक्ट दिख रहा. क्योंकि सुबह 9 बजे आइए, रात सुबह शाम का फिर सुबह 5 बजे और घर पे जाना सुबह 5 बजे. वही बताया ना 5 बजे घर पे जाइए, 9 बजे आइए. क्योंकि जो सीनियर आकाश जब भाग रहे थे ना विकेट पर और जिस तरह से हरीश भी भाग रहे थे वहां से लग रहा था ये देवरुन टीम बहुत थकान में थे, जहां पर एफर्ट नहीं दे पा रहे थे. योगेश पाटिल सर लेकिन चलेंगे खास मेहमान की तरफ. कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे. फाइनल तक पहुंचे यहाँ पर टीम हारने वाली टीम देखिए आपको भी शुभकामना रहेगा. लेकिन अगला मैच चलिए कॉमन दोनों टीम थोड़ा जल्दी मैदान पर उतरिए क्योंकि आज फाइनल देखिए यहाँ पर 2 मुकाबला जो फाइनल रहेगी और सेमीफाइनल देखिए हो चुका है. अभी